नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. आयुष्यातील शेवटची सहल ठरली. रत्नागिरीत संपूर्ण कुटुंब समुद्रात बुडालं. मुंबईतून आलेल्या पर्यटकाचा अत्यंत भयानक मृत्यू. या वर्षाला निरोप आणि नाताळचं सेलिब्रेशन करण्यासाठी कोकणात पर्यटक दाखल होत आहे. पर्यटकांची संख्या वाढते. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर गर्दींची लाट उसळली. रत्नागिरी, सिंधुदुर्गात पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. अशातच रत्नागिरीत धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरीत संपूर्ण कुटुंब समुद्रात बुडालंय. मुंबईतून आलेल्या पर्यटकांचा अत्यंत भयानक मृत्यू झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाला गालबोट लागलाय. समुद्रात पोहताना एकाच कुटुंबातील तिघं बुडाले. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. मुंबईतील पवई येथून गुहागरमध्ये पर्यटनासाठी आलं असताना समुद्रात पोहताना दुर्घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघेजण पाण्यात बुडाले. पत्नी आणि 14 वर्षाच्या मुलाला स्थानिकांनी वाचवले. मात्र 42 वर्षीय अमोल मुथ्या यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अथक परिश्रमानंतरही अमोल यांना वाचवण्यात स्थानिकांचं पोलिसांना अपयश आलंय. दुपारी 1 वाजता ही घटना घडली. अमोल कुटुंबासह कोकणात फिरण्यासाठी आले. कुटुंबासोबतची ही ट्रिप त्यांच्या आयुष्यातील शेवटची ट्रिप ठरली आहे. समुद्रावर पोहण्याचा आनंद लुटताना त्यांचा मृत्यू झालाय. त्यांची पत्नी आणि मुलगा वाचलाय. दोघांनाही मोठा धक्का बसलाय. देशभरातील पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळांसोबत समुद्री पर्यटनाचा व समुद्री साहसी खेळांचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतपुळे, भाटे, मांडवी या समुद्र किनाऱ्यासह विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. दरम्यान सिंधुदुर्गात पर्यटकांची विक्रमी नोंद झाली. सलगच्या सुट्ट्या आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 3 दिवसात तब्बल 5 ते 6 लाख पर्यटकांनी भेट दिली.